कोल्हापूर म्हटलं की आपल्याला आठवतो तो म्हणजे तांबडा पांढरा रस्सा आणि इथली कोल्हापुरी चप्पल. पण इथे एक असं गाव आहे ज्याला सोन्याचं गाव म्हटलं जातं. इथे शेतात धान्य नाही तर कधी कधी चक्क सोनं मिळतं. कोल्हापुरापासून 20-25 किलोमीटरवर भोगावती आणि तुळशी नद्यांच्या संगमावर हे बीड नावाचं गाव वसलेलं आहे. या गावातल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यात खऱ्याखुऱ्या सोन्याचा छोटा साप, सोन्याची नाणी किंवा डाळीच्या आकाराचे सोन्याचे तुकडे आहेत. विशेष म्हणजे हे सोनं त्यांनी दुकानातून विकत आणलेलं नसून शेतात, काही म्हशींच्या गोट्यात किंवा नदीकाठावर सहज चालताना त्यांना सापडतं. यामागचं ऐतिहासिक कारण म्हणजे 12व्या शतकात हे बीड गाव चक्क शिलाहार राज्याची राजधानी होतं. त्या काळी सोन्यांच्या नाण्यांवर शिक्के मारायचं म्हणजेच टांगसाळीचं काम इथेच चालायचं. त्यामुळे हे सोनं इथे विखुरलं गेलं. गावातल्या कल्लेश्वराचं माळ आणि बीडशेड परिसरात तर हमखास काही ना काही सापडतं असं गावकरी सांगतात. सोनं सापडल्यावर गावकरी ते विकत नाही तर देवाचा प्रसाद म्हणून देवाऱ्यात सांभाळून ठेवतात. जनरली माणसं सोनं शोधायला दुकानात जातात, पण या गावात सोनं माणसांना शोधत येतं. आणि अशा अजब गोष्टींसाठी कोल्हापूर ओळखलं जातं. तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर शेअर नक्की करा आणि आचार्य मीडियाला फॉलो करायला विसरू नका.